नमस्कार तोडकर साहेब. नमस्कार, बोला ना. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काही भागामध्ये गरमीचे प्रमाण व ढगाची अ, संख्या वाढत चाललेली आहे. तर आपण जिल्ह्याप्रमाणे आज अंदाज घेऊया. बरोबर. हा. तर सांगा आता चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्याचा अंदाज कसा राहिला? चालेल. चंद्रपूर, हा, गोंदियाला 2-3 दिवस सगळी उघडीप सारखं वाट आहे, म्हणजे इथपर्यंत. हा, आणि जो पश्चिम महाराष्ट्र आहे, पश्चिम महाराष्ट्राला मागील बऱ्याच दिवसापासून कधी न होता पावसाने या 2-4 दिवसात हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हा, पण सगळ्यात जबरदस्त जो पाऊस आहे तो आज या 18 ऑगस्टला या भागामध्ये होणार आहे. हा, हा, त्याचे जवळपास अंबड, घनसावंगी पट्ट्यामध्ये काही ठिकाणी, हा, तर गंगापूर, पैठण, वैजापूर, हा, जालना तालुका परिसर, पाथर्डी परिसर, शिर्डीच्याही काही भागांना आज मेघगर्जनेसह पाऊस होईल. व्याप्ती जर लक्षात घेतली, भाग घेण्याची जर टक्केवारी लक्षात घेतली तर 35 जरी असली तरी हा, पावसाचं प्रमाणात जास्त वाढवणार आहे त्यांच्या भागामध्ये. हा, त्याचबरोबर सोलापूर, सातारा, सांगली हा परिसर देखील पुण्यापर्यंत चांगल्याच पद्धतीने कव्हर होणार आहे. हा, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याच्या रडारवरती जवळपास आज 45% प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे याही भागांना चांगला जोर देखील आज वाढणार आहे. हा, नाशिक क्षेत्रामध्ये मात्र टक्केवारी जरी कमी असली तर सुरुवात मात्र तो दक्षिण भागामध्ये, हा, निपटच्याही दक्षिण भागामध्ये आणि नदी नाल्यांना स्वरूप येईल 10 ते 15% भागांना, पण उर्वरित भागांना देखील जोर वाढणार आहे. हा, अशी कंडिशन ह्या भागांची आहे. त्यात दुसऱ्या भागांची गुड न्यूज अशी आहे, ज्या हा, जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नोंद होईल तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा सुद्धा आहे. हा, बीड हा, जिल्ह्याचा गेवराई पट्टा, माजलगाव पट्टा, हम्म, बीड तालुका परिसर, कडाष्टकडील भाग हा, आणि धाराशिवच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये आज संध्याकाळपर्यंत हा पावसाचा रडार बसून येईल. हा, वातावरण निर्मिती आज 18 ऑगस्टला दुपारनंतर बनणार आहे. हा, हा. दुपारपासून तरी अंदाज काही भागात कधी चालू होईल असा अंदाज आहे? सक्रियतेचा टाइम आहे, म्हणजे सक्रिय होण्याचा टाइम आहे 2:30 ते 3 वाजता. हा, हा, आणि पाऊस सुरुवात करायचा टाइम आहे 6 वाजता. 6 हा, हा, वाजल्यापासून रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत भागांची व्याप्ती हा, घ्यायला तुझा वेळ सुरू करेल. हा, आणि सकाळपर्यंत बऱ्याच पाऊस झालेला असेल. मात्र 18 ऑगस्ट ही सर्वदूर पावसाची नाहीये. हा, पण हा, वातावरण आणि बघायला गेलं पावसाचं प्रमाण हे हम्म, बऱ्याच ठिकाणी मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचं बऱ्याच ठिकाणी राहणार आहे. हा, हा. तर हं. आणि कोकण खानदेश विभागात कसा राहील पाऊस? कोकणचा विचार केला तर कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी देखील पावसाचं प्रमाण कालपासून वाढलेलं आहे. हा, आजही त्यांना गरमीच्या लेव्हलमुळे बराचसा पाऊस वाढणार आहे. हा, त्यामध्ये कोकण किनारपट्टीचा जो काही सिंधुदुर्ग एरिया आहे, हम्म, कोल्हापूर परिसर आहे, हम्म, त्यानंतर साताऱ्याची पश्चिम भाग आहे, तोरणा परिसर आहे, मुंबई कोकण किनारपट्टीसह हा, आज 85% वारी एवढीपर्यंत वाढलेले आहे. म्हणजे हा, 15 हा, ते 16% भागांना तो सोडू शकतो. 80% हम्म, भागापर्यंत चांगली मजल मात्र घेऊ शकतो. हा, त्यानंतर खानदेश एरियाचा विचार केला तर खानदेशमध्ये मागील 13 तारखेपासून बऱ्यापैकी उघाड मिळाली आहे. त्यांना हा, अजूनही 2 दिवस उघाडीचंच वातावरण असेल. मात्र हा, 10-5% भागांना मेघगर्जनेसह देखील पाऊस होईल. तो हा, स्थानिक वातावरणात असेल. मात्र हा, दिनांक 22 पासून यांच्याही परिसरामध्ये जोर चांगलाच वाढणार आहे. हा. काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की हं, आता काही भागाने अजून आता आज तर तुम्ही पाऊस सांगितलाय, पण त्या हं. शेतकऱ्याला वाटतं की पाऊस काय 100% येईल का याची खात्री शेतकऱ्याला आपण कसा अंदाज सांगता त्याच्याबद्दल? आता टक्केवारीची खात्री आहे. आपण हा, आपल्याच रेकॉर्डिंगमध्ये सांगितले की भाग हा, सर्वदूर हा पाऊस नाहीये. जरी तुम्हाला हा, सर्वदूरच्या मेसेजेस, फॉरवर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग मिळत असतील तर हा, ह्या मेसेजला तथ्यता नाहीये. कारण की पावसाला 100% व्याप्ती करायला हा एका मान्सूनचा पाऊस नाही राहिलाय. हा हा, हा, स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. आणि हा, याची सक्रियता अशीच प्रकारे असते, जो हं, मुसळधार पाऊस पडतो, जो हं, मेघगर्जनेसह पडतो तो सर्वदूर पडत नसतो. हा, याची देखील शेतकऱ्यांनी पूर्वकल्पना किंवा नोंद घ्यायची आहे. कारण हा, की हा, ह्या पावसामध्ये नदी नाले मुसळधारपणा हा असल्यामुळे हा एक सर्व ठिकाणचं बाष्प एकाच ठिकाणी ओतून मोकळं होतो. हा, त्यामुळे टक्केवारीनुसार 35% भागांना हा दिलासा आहे. मात्र हा, 100% खात्री असणारी जी तारीख आहेत, हा, 100% भाग व्यापणाऱ्या ज्या तारखा आहेत त्या 20 पासून ह्या तारखा स्टार्टअप होत आहेत. हा, 20 आणि 21ला हा 70 ते 80% भाग कव्हरेज एरियामध्ये घेईल आणि हा, उर्वरित 20% भागांना फक्त समाधानकारक पडणार आहे. मात्र हा, 80% भागांना पुढील आठवडाभर पावसाची गरज पडणार नाही अशी कंडिशन निर्माण होते. हा, हा. तर काही शेतकऱ्याचा असा प्रश्न आहे की त्यांनी काही हवामान अभ्यासकाचे कॉल रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी माहिती मिळवली की हं, काही हं. जिल्ह्यांना दुष्काळाची स्थिती भासणार आहे. तर हे खरं आहे का सर?
पाहायला गेलं तर हा हा. लानिनाचा खंड आहे. हा हा, काही हा. अल्निनोचा खंड नाही. दुष्काळी परिस्थिती कुठल्याच जिल्ह्याला जाणवणार नाहीये. हा. मात्र परिस्थिती आताची पाहता, चुकलेली पिकं पाहता परिस्थिती तशी दिसते. पण हे जे शेतकऱ्यांचे पिकं चुकले त्या शेतकऱ्यांचे भाग जर लक्षात घेतले, हा पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र हाच भाग आहे. जास्त काही मोठा पूर्व विदर्भ किंवा पूर्व मराठवाडा नाहीये. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी चिंता करायची कारण नाही. कारण की यांना परतीचा मान्सून खूपच भारी राहणार आहे. त्यात आता मात्र आपण फक्त प्रायमरी लाईव्ह मध्येच देण्याचा प्रयत्न करतोय. हा, हा. चालेल. धन्यवाद सर, मी शेतकऱ्याला मेसेज दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.